फायनली आपली या जेलमधून सुटका झाली. आणि थँक्यू सो मच इंद्राणीताई, तुम्ही आम्हाला हे काम दिलं. म्हणजे देवी आईच्या कार्यामध्ये आमची सुद्धा थोडी मदत होईल तुम्हाला. यू सेड इट काकू. म्हणजे घरी राहून सुद्धा तुम्हाला मदत करता येत नव्हती ना, म्हणून असं खूप गिल्टी वाटत होतं. हा, आता तर आरामात हे काम करू शकतो. विरोचकाकडे शक्ती पण नाहीये. नाही पण एक मिनिट. त्या विरोचकावर लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? घरात असताना आम्ही आलटून पालटून लक्ष ठेवूच, पण विरोचक समजा घराबाहेर गेला तर आम्ही सुद्धा घराबाहेर जायचं आहे का? नाही नाही नाही, तो जर बाहेर जात असेल तर तुम्ही मला सांगा. एरवी तुम्ही सगळ्यांनी घरात त्याच्यावर लक्ष ठेवायचं. फाल्गुनी ऐक, हे बघ, मी आणि तन्मय तर दिवसा घरात नसतो, त्यामुळे दिवसा ही जबाबदारी तुला आणि काकूला घ्यावी लागेल. हो, तू टेन्शन नको घेऊस, आम्ही बघू. काकू, मी क्लासवरून आल्यानंतर लक्ष ठेवत जाईल. येस. सगळ्यांनी एका गोष्टीची जाणीव ठेवा, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवताय ह्याचा संशय त्याला येता कामा नये. पण मग मला वाटतं की आपण विरोचकाच्या समोर जाणंच टाळलं पाहिजे. लपून छपून लक्ष ठेवता येईल की? पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी हे शक्य नाहीये ना. ते परिस्थितीनुसार ठरवा ना तुम्ही. आणि तेजसचं म्हणणं बरोबर आहे. ऐकतेस ना, त्या म्हणाला माझं म्हणणं बरोबर आहे, सो प्लीज ओव्हर एक्साइटमेंट नको आहे. हो बाबा, आत्या सासूमा म्हणाले तेवढाच करेन मी. पण हा, आता लाईफ मध्ये काहीतरी थ्रिल तर आला. बरं इंद्राणीताई, अद्वैत आणि नेत्रा आले का क्लिनिक मधून? नाही, अजून येतच असते. काळजी करू नकोस एवढी. मी तर म्हणतो नेत्रा, तू एवढा विचारच करू नकोस. अद्वैत, तू काय एवढा घाबरला आहेस? बाबा, आधी आम्ही ज्या डॉक्टरांकडे जायचो त्यांनी अचानक असं इतराची केस सोडणं. आज आम्ही ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांच्या समोर बसलेलो असताना त्यांना चक्कर येणं, त्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल करणं, निघून जाणं, हे सगळं मला साधं नाही वाटत आहे बाबा. म्हणून मला थोडं टेन्शन आलंय. कमाल करतोस तू. या अशा परिस्थितीत तू नेत्राला समजवायला हवंस. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? मला हा सगळा योगायोग वाटतो. नाही आत्या, योगायोग नाहीये. आमच्या आधी जे गेले होते ना तपासणीसाठी, त्यांची तपासणी अगदी व्यवस्थित झाली. आम्ही डॉक्टरांच्या समोर बसलो आणि अचानक त्यांना चक्कर आली. त्यात आधीचे डॉक्टर म्हणाले की त्या मला तपासणारच नाहीत. हे सगळं काय आहे? काय अर्थ आहे ह्याचा? माझा खूप गोंधळ उडालाय. तुम्ही ऐका माझं, तुम्ही दोघंही टेन्शन घेऊ नका. एक काम करूया, माझा एक मित्र आहे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, टीन आहे, मी त्याच्याशी बोलतो. तुम्ही त्याला सरळ जाऊन भेटा. ठीक आहे, आम्ही उद्याच जाऊन येतो. मी तुला अपॉइंटमेंट करून कळवतो. पण अधोक्षच्या घरी काय घडलं हे तुम्ही सांगितलंच नाहीये. ध्वजाबद्दल काही कळलं का? त्या थोडक्यात वाचलोय आम्ही. म्हणजे वाचलो नाही. साक्षात देवी आईने वाचवलं आम्हाला. देवी आता साक्षात देवी आईने संकटातून बाहेर काढलं.
त्या आजी आहेत ना, ज्यांनी माझी चोरोटी भरली होती, त्याच त्याच पुन्हा दिसल्या. आत्या, मला खात्री आहे ती देवी आईच आहे. काल त्यांनी आम्हाला तो बाप्पाचा फोटो दिला. आणि आज त्यांचं बोलणं फाल्गुनी, पटकन आवरायला घे हं, खूप काम आहे. तू आवर इकडचं, मी भांडी लावते. फाल्गुनी, आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त झणझणीत भाजी करूया. उंदीव बनवूया का आपण? उंदियू? हा. काय ग फाल्गुनी, त्याला केवढी तयारी लागते. आज नको ना. पण मला खूप आवडते ना काकुमा. अगं पण मी नको कुठे म्हणते. आपण उद्या किंवा परवा करूया. माझ्यावर लक्ष ठेवायला आलेत काय दोघी? मी शक्तिहीन झाल्यापासून ही माकडं डोक्यावरच नाचायला लागलेत. पण हा नक्की काय डाव आहे ते एकदा कळू दे मला. मग हा हत्तीच कसा या माकडांना चिरडतो ना ते कळेल. अंतापर्यंत जाताना जिथून सुरुवात झाली ते विसरायचं नाही. सगळी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. ते हेच शब्द होते त्यांचे. मला जाणवलं ती देवी आईच आहे. त्यांचं आज पुन्हा भेटणं, अचानक मला हे सगळं सांगणं, हे सगळं देवी आईने योजलं. आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, तुला काही हवं आहे का? अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. कदाचित ह्याच वाक्यात ध्वजापर्यंत जाण्याचा मार्ग असेल. पण हा अंत कुठला, आरंभ कुठला? ह्या अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा. नाही तर होते मला. शक्ती हवी, शक्ती हवी. मारून टाकणार आहे सगळ्यांना, मारून टाकणार आहे. बळी जाणारच. आता ही वेळ नाही. ही वेळ नाही म्हणजे? ही वेळ नाही म्हणजे काय? त्या त्रिनयनाच्या लेकींकडनं अपमान सहन करत आहे मी. मला विचित्र वीणा हवी आहे. विचित्र वीणा वाजवून शक्ती हवी आहे मला.
शक्ती मिळणार नाही. म्हणजे आता शक्ती मिळणार नाही. शक्ती मिळणार नाही म्हणजे शक्ती मिळणार नाही म्हणजे ना तोडफोड केलीस, तोडफोड करतेस आणि माफी मागतेस. माझे पाय धरून काय होणार आहे? तू खरं तर नेत्राचे पाय धर. ते फक्त पाय नको धरूस, तिच्या पायावर नाक घास, तरी तुला माफी मिळणार नाही. कारण तुझी लायकीच नाही आमच्या पायावर डोकं ठेवायची. चल बाजूला वा. आम्ही ना डिटेक्टिव्ह सारखी नजर ठेवतोय विरोचकावर. विरोचक जिथे जात आहे तिथे आम्ही त्याला फॉलो करतोय. विरोचक घरातच आहे, तो घराबाहेर गेलाच नाहीये. काय वाटतंय तुम्हाला? काय चाललंय विरोचकाच्या मनात? आता ना विरोचक एकदम थंडाच पडलाय. म्हणजे तिला असं म्हणायचंय की विरोचक एकदम शांत झालाय. असं वाटत होतं की तो कुठला तरी गहन विचार करतोय आणि त्याचे डोळे आहेत ना असे रागाने भरलेले दिसत होते. असं का वाटतंय? म्हणजे एरवी कोणी समोर आलं की प्रत्येकाला डिवचणारा विरोचक आज खूपच शांत होता आणि तो हॉलमध्ये आणि किचनमध्ये घुटमळत होता. त्यानंतर तो तिथून निघून गेला. विरोचक ना हेल्पलेस झालाय असं वाटतंय. त्याला काहीतरी करायचंय पण काही करता येत नाहीये. तुम्ही नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. हो. बरं, त्याला संशय आला नाही ना की तुम्ही त्याच्यावर पाळत ठेवून आहात? नाही. हा, म्हणजे असं वाटलं तरी नाही आम्हाला. इंद्राणीताई, विरोचकाने जर घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला ना तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू. विरोचकाने कदाचित ध्वज बाहेर कुठेतरी लपवून ठेवलाय आणि त्याला बाहेर जाऊन त्या ठिकाणी तो ध्वज आहे की नाही हे बघता येत नाहीये आणि म्हणून तो गोंधळून गेलाय. असं म्हणतात, अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते इसरायचं नाही. समधी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. औषधं घ्यायची. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते इसरायचं नाही. नेत्रा, औषध घे. दोन दिवसात संपतील या गोळ्या. आपण बाबांनी सांगितलं त्या गायनॅकला भेटूया आणि कन्सल्ट करूयात. चल, झोपत आराम कर. चल. अंतापर्यंत जाताना आरंभ विसरायचा नसतो. कशाचा आरंभ, कशाचा अंत? या सगळ्याचा.
नेत्र खरं तर मी पण याचाच विचार करतोय. आरंभ म्हणजे सुरुवात. आत्ता या घरात जे काही सुरू आहे तसा अंत याच घरात होणार आहे आणि त्याचा आरंभ सुद्धा याच घरात झालाय. किंवा या युद्धाचा आरंभ असू शकतो. मला माहित नाही कन्फर्म, पण जस्ट एक थॉट आला डोक्यात. या घरात जे काही घडतंय त्याचा आरंभ कुठे झाला? तर विरोचक या घरात रुपाली मात्र म्हणून आला तो क्षण. आणि युद्धाचा आरंभ तर त्रेतायुगात झालाय. रेफरन्सेस त्रेतायुगातले आहेत की कलियुगातले? इथून सुरुवात आहे. साहेब, तो ध्वज, त्या ध्वजावर देवी आई आणि विरोचकाचं चिन्ह आहे. तो ध्वजच आरंभ असेल का? काहीच कळत नाहीये नेत्र. असूही शकतो, नसूही शकतो, किंवा कदाचित तो ध्वजच अंत असू शकतो. किंवा कदाचित त्रेतायुगातल्या युद्धा अगोदर असं काहीतरी घडलंय जे आपल्याला माहितीच नाहीये. साहेब, हे अंत आरंभाचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. नेत्र, तू बराच वेळ झाला या एकाच गोष्टीचा विचार करतेस. तू नको ना टेन्शन घेऊस या सगळ्याचं, प्लीज. हे बघ नेत्र, तू असा विचार करून बघ. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी देवी आईने आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवलाय. इथून पुढे सुद्धा देवी आई आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेल. हा तेजस. हो, कार्यकाऱ्यांनी फाईल पाठवली होती माझ्याकडे. चेक केली आहे मी, साईन झाली आहे. मी आणून देतो तुला. मित्र, मी फाईल देऊन येतो तेजसला. आणि दार लॉक करून घ्या तू. हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला. इथून पुढचा प्रत्येक क्षण तुला हा विरोचक त्रासात जगायला लावणार आहे. ध्वज मिळालाय ना तुला? मिळालाय ना ध्वज? देऊन टाक मग. घाबरतेस? हिम्मत असेल तर दे ध्वज. घाबरतेस का? हिम्मत असेल तर देऊन टाक ध्वज. ध्वज नाही, मृत्यू देणार आहे मी तुला. तू मृत्यू देणार आहेस मला? तू मृत्यू देणार आहेस? नाही देऊ शकत तू. तू मृत्यू देऊ शकली असतीस ना तर हा विरोचक इथे नसता. सत्य हे आहे की काहीही करू शकत नाहीस तू. काहीही. या विरोचकाचं अस्तित्व नाही मिटवू शकत तू. तुझ्या पोटात हा जो गर्भ वाढतो, तू त्रास देणार मला? बोल ना, तू त्रास देणार? त्रिनयना देवी आईच्या लेकींनी इतक्यांदा तुला तोंडावर पाडलंय, तरी तुझ्या पुशारक्या संपत नाहीत. बघ बघ विरोचका काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. धड बोलता सुद्धा येत नाहीये तुला. यापुढे अशी वायफळ बडबड करण्यापेक्षा देवी आईला शरण जा आणि हे युद्ध संपवायला भीक माग तिच्याकडे. तह शक्य नाहीये, शक्य नाहीये तह. नेत्रा, नेत्रा सोड. उठ.